हे कार्ड नेमकं वापरायचं कसं असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। आता तुमच्याकडे पण हे NCMC कार्ड आलं असेल, परंतु हे कार्ड आल्यावर सर्वात पहिली स्टेप म्हणजे की तुम्हाला या कार्डमध्ये रिचार्ज मारावं लागणार आहे। आता या कार्डमध्ये रिचार्ज तुम्ही संबंधित बस स्टँडकडून, एजंटकडून, कंडक्टरजवळून किंवा घर बसल्या UPI ॲप्लिकेशनवर करू शकणार आहे। आता रिचार्ज केल्यावर जेव्हा हे कार्ड घेऊन तुम्ही प्रवास कराल तेव्हा तुम्हाला कुठून कुठपर्यंत प्रवास करायचा आहे असं कंडक्टर तुम्हाला विचारेल। आता हे विचारल्यावर कंडक्टर काय करेल, तुम्हाला हे कार्ड मागेल। आता तुम्ही हे कार्ड कंडक्टरकडे दिल्यावर कंडक्टर त्याच्या मशीनवर हे कार्ड असं टॅप करेल किंवा स्वाईप करेल। आता एवढं केल्यावर तुमच्या प्रवासाचे जे पैसे आहे हे या कार्डमधून कट होणार आहे। आता समजा तुम्ही या कार्डमध्ये 50 रुपयाचं रिचार्ज केलं होतं आणि तुमचे तिकिटाचे पैसे 25 रुपये झाले, तर हे 25 रुपये तुमच्या या कार्डमधून कट होणार आहे आणि हे पैसे कट होतात तुमच्या मोबाईलवर SMS सुद्धा येऊन जाणार आहे। जसं बँकेतून आपले पैसे कट झाल्यावर किंवा आल्यावर आपल्याला SMS येतो, तसेच या कार्डमध्ये तुम्ही पैसे टाकल्यावर आणि कट झाल्यावर तुमच्या मोबाईलवर SMS येऊन जाणार आहे। अशा प्रकारे ST मध्ये तुम्हाला हे कार्ड आता वापरायचं आहे। त्यामुळे हे कार्ड तुम्ही काढलं की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि महत्त्वाची माहिती सेव्ह आणि शेअर करायला विसरू नका।